तिथवरचं जनजीवन कसं आहे याचा अभ्यास करणारे मनोहर नरांजे सर, तर आम्ही त्यांच्यासमोर जेव्हा फिरायचो या वैनगंगा नदीच्या काठावर, कुठलाही दगड जर हातात घेतला तर ते सांगायचे की या दगडाचं वय किती असेल. आणि असा मग जेव्हा वैनगंगा नदीच्या काठावरून जेव्हा आमची परिक्रमा गेली तेव्हा इथे आम्ही मुक्काम केला. त्यापूर्वी आम्ही अनेकदा इथे येऊन गेलेलो आहे. आता तर या स्थळाला इथे पर्यटनाचा एक स्थळ म्हणून दर्जा प्राप्त झालेला आहे. एक मोठं लोक आधी मंदिरात येत नाही, तिकडे पर्यटनाच्या ठिकाणी जातात. एखाद्या पवित्रच ठिकाणी पर्यटन स्थळ होणे तसं एका अर्थाने चांगलंही असते, एका अर्थाने वाईटही असते. पर्यटनाच्या साठी येणारे जे लोक आहे या पवित्र स्थळी जाताना बिअर बारमध्ये जाताना सुद्धा दिसतात. इथे काही वर्षांनी पर्यटन स्थळाच्या पर्यटकाच्या मानसिकतेमधून येणारे लोक प्लास्टिकचा जो कचरा आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये करतील सुद्धा. त्याच्यामुळे दोन्ही अर्थ आपण घेतले पाहिजे त्याच्यानी, त्या अर्थाने आपण सजग असलो पाहिजे. कारण याचं जे पावित्र्य आहे हे पावित्र्य केवळ पर्यटनाच्या अंगाने, हुल्लडबाजीच्या अंगाने, केवळ मनोरंजनाच्या अंगाने हे पर्यटन स्थळ नाही आहे. हे पर्यटन स्थळ याला मोठा एक आध्यात्मिक वारसा इथे लाभलेला आहे, जो आजवरच्या सगळ्या भाषणांमध्ये जो आहे, हे भाषणांमध्ये सगळ्या वक्त्यांनी, महनीय वक्त्यांनी इथे केलेला आहे. एक साधारणतः उल्लेख जो